कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आम्ही खूप खुश आहे. याचंच कारण आहे की आपल्या सपोर्टमुळेच आज आम्ही 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करू शकलोय. आणि हे सगळं तुमचं प्रेम आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओला छानपैकी प्रतिसाद देता आणि छानपैकी व्हिडिओ आमचे बघता तुम्ही, म्हणूनच आम्ही आज 1 लाखाची फॅमिली कंप्लीट करू शकलोय. आणि तर एकदम पूर्ण टप्पा आपल्या जवळ आलेला 1 लाखाचा. तेव्हापासून वाटत होतं की कधी आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील, कधी 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील असं वाटत होतं. आणि त्या दिवशी आम्ही आमचं कराडला लग्न होतं, आमच्या नंदेचं, चुलत नंदेचं लग्न होतं. तर आम्ही त्या दिवशी तिकडे गेलेलो लग्नाला. आणि आम्ही त्या दिवशी घरी सुद्धा नव्हतं, तर गाडीमध्येच आम्ही लाईव्ह हे करून ठेवलं होतं, स्क्रीन रेकॉर्डिंग करून वगैरे ठेवलं होतं. आणि त्या दिवशीच आमचे जवळजवळ संध्याकाळी 10-10:30 वाजता 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. इथं आमच्या नंदेचं लग्न होतं, तर नंदेचं लग्न दिवसभर एन्जॉय वगैरे केलं. वाटत होतं की त्या दिवशी आपले सबस्क्रायबर्स नको कंप्लीट व्हायला, घरी जाव्या, घरी झाल्यानंतर आपल्याला काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करता येईल पटकन 1 लाख सबस्क्रायबर्स झाल्या लाईव्ह मध्ये. तर ते काही झालं नाही. आणि असं वाटत होतं की आजच्या दिवस राहू दे 1 लाख व्हायचे, आजचे दिवस 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायचे राहू दे, आणि उद्या होऊ दे असं वाटत होतं. पण शेवटी जे व्हायचं त्यावेळेला ते होणारच आहे. आणि गाडीमध्येच मस्तपैकी आमच्या आज 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. आणि खूप आनंद, म्हणजे खूप आनंद झाला आम्हाला. आणि लग्न दिवसभर एन्जॉय पण केलं. लग्न पण खूप छान झालं आमच्या नंदेचं, एकदम भारी. सकाळी पण थोडंसं छान असं लग्न झालेलं, म्हणजे घरगुती पद्धतीने पाहुण्यांसाठी संध्याकाळी रिसेप्शन वगैरे असं होतं. तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी घरी 11-11:30 वाजले आम्हाला यायला. आणि त्या दिवशी 24 तारखेला आमच्या नंदेचं लग्न असल्यामुळं त्या दिवशीच आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. आणि त्या दिवशी यायला खूप वेळ झाला, त्यामुळे आम्ही काही सेलिब्रेशन केलेलं नाहीये. तर 25 तारखेला आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. आज आहे 26 तारीख, तर 26 तारखेला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहोत. तर एकदम खूप छान वाटतंय, आनंद झाला एकदम. तुमचं सपोर्ट आणि तुमचं प्रेम असल्यामुळेच आपले एवढे सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊ शकले. 2 वर्षामध्ये आपण 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट केलेत. काही जणांचं खूप लवकर होतात, काही जणांना वेळ लागतो. तर आमचं बऱ्यापैकी 2 वर्षामध्ये सगळं 1 लाख सबस्क्रायबरची फॅमिली, यूट्यूब फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे. तर तयारी चालू आहे आमची, सगळी मुलांनी वगैरे केक वगैरे जाऊन आणलेत. तर आता आम्ही चाललो थोडंसं डेकोरेशन करायला, तेवढं छोटंसं सेलिब्रेशन करावं असं म्हटलं. तर छानपैकी असं केक वगैरे आणलेला आहे आपण आता. तर आज आमच्या मम्मी सुद्धा नाही आहेत बघा. आणि मम्मी गेल्या तर त्यांच्या बहिणीच्या मुलीचा साखरपुडा आज संध्याकाळ आहे, त्यामुळे त्या कालच राहायला गेल्यात. आणि त्यामुळे ते सेलिब्रेशन करताना त्या नाही आहेत. त्यांना म्हटलं राहावा, उद्या वगैरे जावा, तर नाही म्हटल्या. आणि मग त्या आल्यानंतर सेलिब्रेशन करायचं म्हटलं की मुलांच्या शाळा वगैरे चालू होतात, मग मुलं पण नसतातच घरी, त्यामुळे म्हटलं आजच करून टाका. मम्मी म्हटल्या की तुम्ही करा सेलिब्रेशन, मी काय जाते साखरपुड्याला वगैरे, तर संध्याकाळी आम्ही पण जाणार आहे साखरपुड्याला. तर म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन थोडं छोटंसं केलेलं आहे. आणि मम्मी नसल्यामुळे थोडंसं कमी जाणवत आहे आम्हाला. तर असं ते म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन करूया आपण. तर जे काही सेलिब्रेशनला सामान लागतं ना, तर ते मिस्टरांनी मुलांनी वगैरे जाऊन आणलेलं आहे. तेवढं सेलिब्रेशन करूया म्हटलं. आणि जे काही आपण स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे करून घेतलं होतं ना, तर ते मुलांनी असं छानपैकी टीव्हीवरती लावून घेतलेलं आहे. आणि आम्हाला सांगत होते की असं करा, तसं करा, असा व्हिडिओ बनवू, तसा व्हिडिओ बनवू. पण आम्ही काही जास्त असं तसे व्हिडिओ असे जास्त कधी बनवले नाहीत. फर्स्ट टाइमच आम्ही व्हिडिओ बनवत होतो. तर मुलं सांगत होती की आम्हाला असं करा, तसं करा, तर ते सांगतील तसं आम्ही करत होतो इथं. आणि भारी वाटत होतं. आणि काहीतरी असं एकदम म्हणजे छान वाटलं 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर. आणि 50,000 झाले होते ना, तर तेव्हा पण आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं, पण तेव्हा काही झालंच नाही. म्हटलं आता आपण 1 लाख झाल्यानंतर करूया. तर इथं तेवढं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. तर असं भारी वाटत होतं, पहिल्यांदाच आम्ही असं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात तेव्हाच की सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट असेल तेव्हा.
घरच्यांचा सपोर्ट असेल, मेन मिस्टरांचा सपोर्ट असेल किंवा सासूबाईंचा सपोर्ट असेल, जाऊबाईंचा सपोर्ट असेल, तर मुलांचा सपोर्ट असेल, तर हे त्यांच्यामुळे सगळं शक्य होतं आणि सगळे आमच्या घरात सपोर्टिव्ह आहेत असे. आणि रिलेटिव्ह वगैरे पण छानच सपोर्ट करतात. आणि आम्ही परवा लग्नामध्ये गेलो होतो ना, तर तिथे 1-2 फॅन पण आम्हाला भेटले होते की छान व्हिडिओ बनवतात, तुमचे पोळ्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत. तर एक पोळी तेलाची पोळी आहे ना, तर त्यामुळे आम्हाला हे जवळजवळ आमचे 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. फक्त एक आपल्याला कुठली तरी आपल्या अंगामध्ये एखादी कला असेल ना, तर ती आपण चांगल्या प्रकारे दाखवली तरी त्याच्यावरती सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. आणि मला पहिल्यापासूनच अशी आवड होती, कुकिंगची वगैरे आवड होती, प्रत्येक गोष्ट करण्यात आवड आहे. असं डेकोरेशन करा, कुकिंग, नंतर माझं फॅशन डिझायनिंग झालंय, मेहंदी झालंय, बाकी सगळं काही असेल ना, तर बेबी फ्रॉक वगैरे पूर्ण कोर्सेस वगैरे झालेत. पण कुकिंगमध्ये पण जास्त आवड होती, त्यामुळं ते मी क्षेत्र निवडलं. आणि ते सगळंच काय असेल तर आपल्या चॅनलला असतं, तर तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि सगळ्यांचा खूप छान असं सपोर्ट आहे. तर आम्ही लग्नामध्ये वगैरे गेलो होतो, तर त्यांनी सुद्धा खूप छान आमचं असं कौतुक केलं की तुम्ही जावा छान राहता आणि व्हिडिओ वगैरे छान बनवता, तुमचे आम्ही दररोज व्हिडिओ बघतो, असे सगळेजण म्हणत होते. ते ऐकून खूप भारी वाटत होतं. आणि सगळीजण असं प्रोत्साहन द्यायला असलं की मग आपल्याला पुढे जायला काहीच वाटत नाही. आणि मेन जाऊबाईंचा वगैरे पण खूप छान सपोर्ट आहे मला की तुम्ही पुढे व्हा, मी पाठीमागं आहे, असं सपोर्ट करत असते. तुम्ही व्हिडिओ एडिट करा, मी तोपर्यंत बाकीचं आवडते वगैरे, असं सपोर्ट करते खूप छान असं. आणि सगळीच तशी आमच्या घरामध्ये आहेत, सपोर्ट करतात, खूप छान आहे आमची फॅमिली. आणि असंच आमच्या फॅमिलीवरती तुमचं प्रेम राहू दे, आमचे व्हिडिओ बघत जावा. आणि तुम्हाला काय नवीन शिकायचं असेल तर ते सुद्धा सांगत जावा, ते सुद्धा आम्ही व्हिडिओ वगैरे बनवू आता. तर छानपैकी असं आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे. तर माझ्या मैत्रिणींचा वगैरे पण खूप छान सपोर्ट आहे मला की तू एवढे छान व्हिडिओ वगैरे बनवत होते. मी यूट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदर मी असे व्हिडिओ बनवायचे, रील्स वगैरे काढायचे, केक वगैरे बनवायची. त्यामुळे तर सगळ्यांनी सांगितले की तू एवढे छान व्हिडिओ बनवतेस तर यूट्यूब चॅनल चालू कर. तर त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे मी यूट्यूब चॅनल चालू केले. 2 वर्षामध्ये मला सक्सेस सुद्धा मिळालेला आहे छानपैकी. आणि 1 लाख सबस्क्रायबर्स सुद्धा कंप्लीट झालेत. आणि सगळ्यांना मनापासून मी परत एकदा धन्यवाद मानते, माझ्या मैत्रिणींचं, रिलेटिव्हचं, सगळ्यांचे जे काही सपोर्टिव्ह आहेत ना, तर सगळ्यांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि इथं आमच्या भाऊजींचा बर्थडे सुद्धा आहे 26 तारीख, आजच 26 तारीख आहे. नंतर भाऊजींचा बर्थडे आहे, तर 25 तारखेलाच आम्ही थोडंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. कारण तो युट्यूबचा वगैरे केक कापल्यानंतर तो सुद्धा छोटा एक आणलेला, तर ते सुद्धा कापून आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे छानपैकी. आणि त्याच्यानंतर जेवायचं काय असं प्लॅनिंग चाललेलं, तर आम्ही छानपैकी आज बाहेर वगैरे जाऊन जेवण वगैरे करून आलेलं आहे. तर छानपैकी आज आम्ही तेवढी छोटीशी पार्टी एन्जॉय केलेली आहे. आणि मस्तपैकी तर स्वरानी सुद्धा बघा आम्हाला काहीतरी युट्यूबचं तिनं लोगो काढून असं युट्यूब लिहून तिनं क्ले पासून तयार केल्याने आम्हाला ती देत आहे दोघींना, मला आणि अर्चनाला. तर ती सुद्धा खूप छान सपोर्ट करते आम्हाला, कारण शूटिंग घ्यायला कोण नसेल ना तेव्हा, तर ती सुद्धा छानपैकी शूट घेते तेवढंच. आणि तिचा सुद्धा खूप छान सपोर्ट आहे आम्हा दोघींना. आणि असंच प्रेम आम्हाला सगळ्यांचे राहू दे. तर 9:30-10 पर्यंत आमचं सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला वगैरे गेलो, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्हाला घरी यायला वाजले 11. तर हा होता कालचा व्हिडिओ. आणि मस्तपैकी आम्ही तो दिवस एन्जॉय केलेला आहे. आणि जास्तीत जास्त आम्हाला आनंद होतोय की 1 लाख सबस्क्रायबर झाल्याचा. तर सगळ्यांना असं यश मिळो हीच आम्ही प्रार्थना करतो. जे काही छोटे युट्यूबर वगैरे आहेत, आम्ही पण छोटेच आहे अजून काही आमचे व्हिडिओ जास्त व्हायरल जात नाही. पण सेलिब्रेशन आनंद घ्यायचा म्हणलं की आपण कोणत्याही एखाद्या छोट्याशा गोष्टीमधून आनंद घेऊ शकतो, तोच आपल्या सोबत आनंद राहतो. तर सगळ्यांना यश मिळो, सगळ्यांना सक्सेस मिळो हीच आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि हा आहे आमचा दिवाळीचा व्हिडिओ, जो की आम्ही अजून एडिट पण केलेला नाही आणि अपलोड सुद्धा केलेला नाही. तर छानपैकी आम्ही असे फटाके वगैरे वाजवले होते त्या दिवशी. तर हा आहे त्या दिवशीचा व्हिडिओ. तर छानपैकी हा होता आमचा आजचा व्हिडिओ. आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू दे. परत एकदा मी सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. तर स्वरा आमची खूप घाबरते इथं फटाके वाजवायला, तर ती लांबच होती. तर आम्ही इथं छानपैकी झाडं वगैरे लावून सेलिब्रेशन असं दिवाळी केलेली आहे. आणि दिवाळीचे सुद्धा व्हिडिओ आपले छानपैकी शॉर्ट व्हिडिओ आहेत ना, तर ते व्हायरल गेलेले आहेत. जास्तीत जास्त आपले तेलाच्या पोळीचेच व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला तेलाच्या पोळींचा. थोडासा वेळ लागेल, अजून थोडीशी तयारी वगैरे करून छानपैकी तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करेन. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मानते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.